नमस्कार मित्रांनो, मी जयकर मांडके माझ्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो। आज मी आपल्यासमोर इयत्ता 8वीच्या इंग्लिशच्या पुस्तकातील जे दुसरं युनिट आहे त्यातील तिसरी पोयम द लिटल रिव्हर ही सादर करणार आहे। ही पोयम रवींद्रनाथ टागोर यांची आहे। पेज नंबर 37 वरती आपल्याला ही पोयम दिसते बघा। तर मग चला मित्रांनो, पोयमला सुरुवात करूया। The little river, our little river, it meanders along. In summer, the water is only knee deep. आता हे कवी असं सांगतायत की आमच्या गावाजवळून जी वाहत जाणारी नदी आहे, छोटीशी नदी आहे, जी उन्हाळ्यामध्ये जिच्यामध्ये अगदी गुडघ्याभर एवढंच पाणी असतं आणि जी मेंडर्स करत जाते। मेंढर या शब्दाचा अर्थ इथं दिला आहे फ्लो विथ ट्विस्ट अँड टर्न्स, म्हणजे वळणं घेत जाणं। आमच्या गावाजवळूनच वळणं घेत अशी आमच्या गावाजवळून आमची जी छोटीशी नदी आहे ती वाहत जाते, जिच्यामध्ये उन्हाळ्यामध्ये अगदी गुडघाभर इतकंच पाणी असतं। अँड काऊज अँड कार्ट्स कॅन क्रॉस इट विथ ईज, फॉर द बँक्स दो हाय आर नॉट टू स्टीप। आता या नदीमध्ये गुडघाभर पाणी असल्यामुळं गायी असतील किंवा गाडी असतील त्या अगदी सहजपणे ही नदी क्रॉस करून जाऊ शकतात, म्हणजे सहजतेने अलीकडून पलीकडं नदीमधून ते चालत जाऊ शकतात। कारण का तर नदीमध्ये खूप जास्ती पाणी नसतं, अगदी गुडघाभरच पाणी असतं, म्हणून सहजपणे ते नदी पार करू शकतात। आता इथं जे नदीचा जो काठ आहे, बँक्स आहेत म्हणजे दोन्ही कडा नदीच्या, त्या जरी उंच असल्या तरीसुद्धा त्या खूप स्टीप नाहीत। स्टीप म्हणजे तीव्र चढण असणं किंवा मोठा उतार असणारा, म्हणजे नदीचे दोन्ही काठ हे जरी उंच असले तरीसुद्धा त्यांना खूप मोठा चढ किंवा खूप मोठा उतार हा असा अजिबात नाही आहेत। म्हणजे अगदी सहजपणे ही आमची छोटीशी नदी आहे, हिच्यामध्ये उन्हाळ्यामध्ये पाणी खूप कमी असतं आणि जी नदी आमच्या गावाजवळून अगदी वळणं घेत वळसे घेत वाहत पुढं जाते, ती नदी जिचे दोन्ही काठ जरी उंच असले तरीसुद्धा त्याला मोठी अशी चढण किंवा खूप मोठा उतार असा तिथं नाही। उन्हाळ्यामध्ये ही नदी अगदी सहजपणे इकडून तिकडं तिला जाता येतं, माणसांना आणि गाड्यांनासुद्धा सहजपणे ते जाऊ शकतात। आता नेक्स्ट स्टांजा बघूयात। नो साइन ऑफ स्लाइम द सँड्स शाईन ब्राईट, ऑन वन शोर कॅश फील्ड्स ब्लॉसम व्हाईट। आता ह्या नदीमध्ये स्लाईम या शब्दाचा अर्थ इथं दिला आहे थिक स्लिपरी सबस्टन्स, म्हणजे चिखल। तर इथं चिखलाचा लवलेशसुद्धा या नदीतील वाळूमध्ये अजिबात नाही। ही वाळू अगदी चमकते, अगदी तेजस्वीपणे ते चमकते। म्हणजेच काय तर या कवींना असं सांगायचं आहे की या नदीमध्ये आमच्या चिखल हा अजिबात नसतो उन्हाळ्यामध्ये, असं त्यांना इथे सांगायचं आहे। सोबतच एका शोरला म्हणजे नदी किनाऱ्यावरती कॅश फील्ड्स आहेत, ब्लॉसम्स व्हाईट। कॅश या शब्दाचा अर्थ इथं दिला आहे टॉल ग्रास विथ व्हाईट फेदरी फ्लावर्स, म्हणजे उंच असे गवत आहे की ज्याला हलकी बिसासारखी फुलासारखी फुलं येतात, हलकी फुलकी अशी फुलं असणारे असं एक गवत आहे की जे बहरलेलं आहे ज्या नदीच्या एका शोरला, एका किनाऱ्यावरती, एका काठाला। चर्पिंग मायनाज थ्रू दॅट साईट, द जॅकल्स हाऊल इज हर्ड देअर ॲट नाईट। आता मायनाज नावाचे पक्षी म्हणजे काळसर पिसांचा एक गाणारा पक्षी आहे मायनाज नावाचा, ज्यांचं चर्पिंग चाललेलं ऐकायला येतं त्या बाजूला, तिथं जिथं हे गवतांचं आहे तिथं त्यांची किलबिलाट, त्या पक्ष्यांचा, त्या गाणाऱ्या पक्ष्यांचा किलबिलाट आपल्याला तिथं ऐकायला येतो। आणि अजून एक ते म्हणजे कोल्ह्याचं हाऊल करणं आहे, म्हणजे केकाटणं आहे किंवा ओरडणं आहे, तेही रात्रीच्या वेळेला त्या गवताच्या ठिकाणी, त्या गवताच्या शेतामध्ये जिथं ते गवताचं बहरलेली गवत आहेत त्या किनाऱ्यावरती नदीच्या, हे सगळं ऐकायला मिळतं। आता आपले पहिले 2 स्टांजा झालेले आहेत, थर्ड स्टांजा बघूयात।
Across like groves of mango and palm, the village priest dwell in their cool shade. आता याच पलीकडच्या बाजूला, त्याच्याच पलीकडं आंब्याची आणि ताडाची गर्द अशी वनराई तिथं बहरलेली आहे किंवा पसरलेली आहे. आंब्याची आणि ताडाची वनराई, राई म्हणू, ग्रोज या शब्दाचा अर्थ राई, वनराई, वृक्षवाटिका वगैरे असं म्हणतो, ती पसरलेली आहे तिथंच. आणि जिथं त्यांच्या थंडगार अशा सावलीमध्ये आमच्या गावचे जे धर्मोपदेशक आहेत, जे ड्वेल करतात तिथं राहतात. त्या आंब्याच्या आणि ताडाची जी गर्द अशी वनराई आहे, त्या वनराईच्या थंडगार अशा सावलीमध्ये आमच्या गावचे जे प्रिस्ट आहेत, धर्मोपदेशक आहेत, ते तिथं राहत असतात. गर्ल्स अँड बॉईज बाथ क्लोज टू द बँक, स्प्लॅशिंग विथ देअर गमचाज ॲज दे वेर. आता गावातील मुलं आणि मुली हे नदीच्या काठाच्या जवळच अगदी अंघोळ करत असतात आणि ते त्या पाण्यातून वेड करतात. वेड या शब्दाचा अर्थ इथं दिला आहे, वॉक इन अ सोर्स ऑफ वॉटर वेअर इट इज नॉट डीप. म्हणजे अतिशय खोल नसलेलं अशा पाण्यातून इकडून तिकडं चालत जाणं, ज्याला वेड म्हणजे पाण्यातनं जाणं, म्हणजे आपण पाय उचलून न टाकता पाय ओढत ओढत पुढं जाणं, ज्याला आपण वेड असं म्हटलं जातं. आणि मुलं मुली काय करतायत तर हे पाण्यातून पाण्याचे जे शिंतोडे आहेत ते उडवत नाही का, पाणी उडवत शिंतोडे उडवत स्प्लॅशिंग करत ते पाण्यातून जात आहेत. आणि सोबतच त्यांच्यासोबत त्यांचे गमचाज आहेत. गमचाज या शब्दाचा अर्थ थिन कॉटन टॉवेल्स. त्यांचे अगदी थिन कॉटनचे टॉवेल त्यांच्याकडे आहेत आणि ते त्यातून ते पाण्यातून जात आहेत. यापुढं बघूयात. ॲट डस्क अँड डॉन वन्स देअर बाथ इज डन, दे डीप वॉशक्लॉथ्स टू ट्रॅप स्मॉल फिश. आता ही गावातील मुलं तिथं ज्यावेळेला आंघोळ करतात, सोबतच त्यांचे गमच्या तीन कॉटन टॉवेल्स त्यांचे आहेत, ते तसंच नेसलेल्या अवस्थेमध्ये ते त्या पाण्यातून शिंतोडे उडवत जातात पुढं. आणि ते दोन्ही वेळेला, म्हणजे डस्क म्हणजे तिन्ही सांज आणि डॉन म्हणजे पहाट, दोन्ही वेळेला ज्यावेळेला त्यांच्या आंघोळी उरकतात ते काय करतात तर त्यांचे जे वॉशक्लॉथ्स आहेत, वॉशक्लॉथ या शब्दाचा अर्थ स्मॉल क्लॉथ फॉर वॉशिंग फेस, म्हणजे तोंड धुण्यासाठी असणारं छोटंसं कापड आहे, त्या कापडाचं ते जाळं तयार करतात आणि छोटे छोटे मासे पकडण्यासाठी ते काय करतात, त्याचा उपयोग करतात. डीप करणे म्हणजे बुडवणे. तर ते त्यांचे जे वॉशक्लॉथ्स आहेत की नाही, ते पाण्यामध्ये असे बुडवतात पाण्यामध्ये. का तर त्यांना त्या कापडाचा उपयोग ते जाळं म्हणून करतात आणि छोटे छोटे मासे ते नदीमधले ते पकडत असतात. टू देअर हाऊसहोल्ड टास्क द वायूज रिटर्न. वायूज म्हणजे वाईफचं अनेक वचन आहे, बायका. आता त्यांच्या घरगुती जे काही काम आहे, काय घरातील कामासाठी ज्या बायका आहेत त्या परत येतात. हॅविंग यूज्ड रिव्हर सँड टू स्कॅवर इच डिश. आणि ते काय करतात तर या नदीतील जे सँड आहे, रिव्हर सँड आहे, नदीतली जी वाळू आहे, ती वाळू स्कॅवर या शब्दाचा अर्थ इथं दिलेला आहे स्क्रब, भांडी घासण्यासाठी. स्कॅवर म्हणजे घासणे, स्क्रब करणे. त्यांच्या प्रत्येक डिश म्हणजे प्रत्येक भांडी घासण्यासाठी त्या बायका गावातील नदीच्या वाळूचा उपयोग करतात किंवा नदीच्या वाळूचा वापर करतात. आता त्याच्या पुढं बघूयात. इन आषाढ क्लाउड्स गॅदर्ड द वॉटर्स राईज. आषाढामध्ये ढग गोळा होतात, पाऊस पडतो आणि याच्यामुळं नदीच्या पाण्याची जी पातळी आहे ती वाढते. म्हणजे उन्हाळ्यामध्ये जे नदीचं पाणी अगदी गुडघ्याच्या इथपर्यंत होतं, नी डीपपर्यंत होतं, तेच पाण्याची पातळी आता पावसाळ्यामध्ये, आषाढामध्ये त्या पाण्याची पातळी वाढते, असं या कवितेचे स्पीकर सांगत आहेत. द रिव्हर्स इन स्पेट द करंट ग्रोज स्ट्रॉंग. आता रिव्हर्स इन स्पेट, नदी इन स्पेट असते. या स्पेट या शब्दाचा अर्थ इथं दिलं आहे, म्हणजे इनस्पेटचाच पूर्ण अर्थ दिला आहे. अ सडन फ्लड इन अ रिव्हर म्हणजे अचानक नदीला आलेला पूर. तर नदीला अचानक पूर येतो आहे आणि त्यामुळं
प्रवाह हा खूप वेगामध्ये करंट जो आहे तो खूप वेगामध्ये वाहतो आहे आणि जो स्ट्रॉंग आहे म्हणजे अगदी जो उन्हाळ्यामध्ये अगदी दुबळा असल्यासारखा नाही का, जास्ती फ्लो नसण्यासारखा किंवा खूप वेग नसणारा मंद वेगात वाहणारा जो नदीचा प्रवाह होता तो आता मात्र पुरामुळं तो प्रवाहाला एक वेग आलेला आहे आणि जे एक ताकद एक सामर्थ्य त्या प्रवाहामध्ये नदीच्या आलेलं आहे पुराच्या पाणी वाढल्यामुळं. द एअर इज राईफ विथ बॅबलिंग साऊंड्स. आता नदी आहे की नाही, नदी ही बॅबलिंग साऊंड्सनी भरून गेलेली आहे. राईफ या शब्दाचा अर्थ दिला आहे फुल ऑफ, म्हणजे भरून गेलेलं आहे. हवा बॅबलिंग या शब्दाचा अर्थ आहे टॉकिंग रॅपिडली, म्हणजे खूप वेगात बोलणं, घाईघाईनं बोलणं, बडबडणं, वटवट करणं वगैरे वगैरे. तर खूप घाईघाईनं बोलण्याच्या आवाजानं सर्व हवा म्हणजे सर्व वातावरण हे भरून गेलेलं आहे असंही त्यांना सांगायचं आहे. ॲज द मडी टॉरंट स्वेल्स अलॉंग. आणि टॉरंट या शब्दाचा अर्थ आहे रॅपिड फ्लो ऑफ वॉटर. आता मडी म्हणजे काय, तर चिखलाचं पाणी असणार, म्हणजे नदीमध्ये आलेलं पुराचं जे पाणी असतं ते मडी वॉटर असतं. जे नदीचं जे पुराचं पाणी जे आहे, जे चिखलाचं पाणी असतं, चिखलानं माखलेलं पाणी असतं, त्याचा जो स्पीड आहे ते खूप जास्ती असतं, खूप वेगानं ते पाणी वाहतं आहे. स्वेल्स अलॉंग. स्वेल्स या शब्दाचा अर्थ गरगर फिरणे किंवा भोवरा करून जाणं नाही का, पाण्यामध्ये भोवरं वगैरे तयार होतात नदीच्या पाण्यामध्ये. तर नदीचं जे मडी वॉटर आहे, चिखलमय असं जे पाणी आहे ते खूप वेगात जात आहे आणि त्यामुळं भोवरेसुद्धा गरगर फिरत आहेत काही ठिकाणी आणि त्यामुळं भोवरेसुद्धा त्यातून तयार होत आहेत. द वूड्स ऑन शॉर स्टर टू लाईफ अगेन. आता दोन्ही काठावरती असणारे जे वूड्स आहेत, जंगलं आहेत, झाडं आहेत, ते पुन्हा एकदा त्यांच्यामध्ये बिकम अलाइव्ह विथ साऊंड अँड मुवमेंट. त्यांच्यामध्ये पुन्हा एकदा नवचैतन्य निर्माण होतं आहे. कारण का, तर उन्हाळ्यामध्ये नदीला पाणी जास्ती नसल्यामुळे जे नदीच्या काठावरची आसपासची असणारी जी वनराही आहे, वृक्ष आहेत, त्यांच्यामध्ये पुन्हा एकदा नवचैतन्य, नवा जोम, नवा उत्साह, एक नवीन जीवन त्यांच्यामध्ये संचारतं आहे. कधी, तर ज्यावेळेला नदीचा पाण्याचा प्रवाह वाढतो, म्हणजे नदीला पूर येतो त्यावेळेला. अँड आवर विलेज वेकन्स टू सेलिब्रेट द रेन. आणि आमचं गाव काय करतं, तर तो जो पाऊस आहे त्या पावसाचं स्वागत करण्यासाठी, म्हणजेच जणू त्या पावसाचं स्वागत करण्यासाठी म्हणून किंवा पाऊस साजरा करण्यासाठी आमचं गाव आहे ते काय होऊन जातं, तर जागं झालेलं असतं, उठलेलं असतं, असं इथं सांगत आहेत. रवींद्रनाथ टागोर यांची ही कविता आहे. मला वाटते तुमच्या लक्षात आलेलं असेल. परत एकदा ही पाहूयात आपण. आवर लिटल रिव्हर इट मेंडर्स अलॉंग इन समर द वॉटर इज ओनली नी डीप अँड cows and carts can cross it with ease. For the banks, though high, are not too steep. तर आमची छोटी नदी वळणं घेत आमच्या गावाजवळून वाहत जाते, जिच्यामध्ये उन्हाळ्यामध्ये खूपच कमी पाणी असतं, म्हणजे अगदी गुडघ्यापर्यंतच पाणी असतं. आणि ज्यामुळं गाई गुरं किंवा गाड्या अगदी सहजपणे ती नदी क्रॉस करून पलीकडे जाऊ शकतात. नदी या कडेपासून त्या कडेला जाऊ शकतात. आता जी दोन्ही जे काही काठ आहेत नदीचे, ते जरी उंच असले की नाही तरीसुद्धा त्यांना खूप मोठा चढ आहे असं अजिबात नाही आहे. त्यांना तीव्र चढ किंवा तीव्र उतार असं नाही आहे. नो साईन ऑफ स्लाईम द सँड शाईन ब्राईट. आता आमच्या ही छोटीशी नदी आहे, त्या छोट्याशा नदीमध्ये जी वाळू आहे त्याच्यामध्ये चिखलाचा अजिबात लवलेशसुद्धा नाही आहे. कुठल्या प्रकारचे चिखल या नदीमध्ये नाही आहे उन्हाळ्यामध्ये. आणि ही जी इथली जी काही वाळू आहे ती अगदी तेजस्वीपणे चमकते. ऑन वन शॉर कॅश फील्ड्स ब्लॉझम व्हाईट. एका बाजूला कॅश नावाचं जे उंच असं जे काही गवत आहे, हलकी फुलकी त्याला फुलं येणारं असं जे गवत आहे, त्याची रान हे बहरलेलं आहे नदीच्या एका शॉरवरती, एका किनाऱ्यावरती.
Chirping mynas through that side, the jackal's howl is heard there at night. आता मैनाज नावाचे जे पक्षी आहेत, काळसर पिसांचे गाणारे जे पक्षी आहेत, त्यांचं किलबिलाट चाललेलं आहे आणि जो तिथं त्याच ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतो. सोबतच कोल्ह्याचं जे ओरडणं आहे रात्रीचं, केकाटणं, हाऊल करणं, कोल्हे कोई म्हणतात त्याला, तर ते सुद्धा रात्रीच्या वेळेला तिथं आपल्याला ऐकायला मिळतं. अक्रॉस लाय ग्रोव्ज ऑफ मँगो अँड पाम. आता याच्या पलीकडं आंब्याची आणि ताडांची ही वनराई पसरलेली आहे. नदीच्याच त्याच्याच पलीकडं, तो काठाच्या पलीकडच्या बाजूला आंब्याची आणि ताडांच्या झाडांची वृक्ष गर्द अशी वनराई पसरलेली आहे. द विलेज प्रिस्ट ड्वेल इन देअर कूल शेड. आता आमच्या गावचे जे धर्मोपदेशक आहेत ते त्या थंडगार अशा सावलींमध्ये ते तिथं राहतात. त्यांचे घर आहे तिथं, असं म्हणू आपण त्याला. गर्ल्स अँड बॉईज बाथ क्लोज टू द बँक, स्प्लॅशिंग विथ देअर गमचाज ॲज दे वेट. आता गावातील मुलं मुली हे नदीच्या त्या काठाला जवळच तिथं अंघोळ करत आहेत आणि त्यांचे जे थिन कॉटन टॉवेल्स आहेत हे घेऊन ते नदीतून अगदी शिंतोडे उडवत, पाणी उडवत ते पाण्यातून जात आहेत. ॲट डस्क अँड डाऊन वन्स देअर बाथ इज डन, दे डीप वॉशक्लॉथ्स टू ट्रॅप स्मॉल फिश. आता ज्यावेळेला तिन्ही सांजेच्या वेळेला आणि पहाटेच्या वेळेला ज्यावेळेला त्यांचं अंघोळ ज्यावेळेला होते त्यावेळेला ते काय करतात, तर त्यांच्याकडे असणारं जे छोटंसं कापड आहे, जे तोंड धुण्यासाठी वापरणार असतं, त्या कापडाचा ते जाळी म्हणून ते उपयोग करतात. ते कापड ते पाण्यामध्ये बुडवतात. छोटे मासे पकडण्यासाठी ते त्या वॉशक्लॉथचा उपयोग करतात. टू देअर हाऊसहोल्ड टास्क द वायूज रिटर्न हॅव्हिंग यूज्ड रिव्हर सँड टू स्कॅवर इच डिश. आता घरगुती कामांच्यासाठी पुन्हा एकदा ज्या बायका आहेत त्या परततात आणि त्या काय करत आहेत, तर प्रत्येक डिश, प्रत्येक भांडं म्हणजे घासण्यासाठी ते नदीच्या जी वाळू आहे त्याचा वापर त्या करत आहेत. इन आषाढ क्लाउड्स गॅदर द वॉटर राईज. आषाढामध्ये ढग गोळा होतात, पाऊस पडतो आणि नदीच्या पाण्याची पातळी वाढते. द रिव्हर्स इन स्पेट द करंट ग्रोज स्ट्रॉंग. आता नदीला पूर येतो आणि नदीचा जो प्रवाह आहे तो खूप वेगानं, खूप सामर्थ्यानं तो वाहायला सुरुवात करतो. द एअर इज राईफ विथ बॅबलिंग साऊंड्स. आणि अशा वेळेला बडबडल्याच्या अशा आवाजामध्ये, वटवटल्याच्या अशा आवाजामध्ये की नाही, आवाजानं सबंध हवा, सबंध वातावरण हे भरून गेलेलं असतं. ॲज द मडी टॉरंट स्वेल्स अलॉंग. आणि जे पाण्याचा जो प्रवाह आहे, चिखलाचा जो पाण्याचा प्रवाह आहे तो नदीतून वाहतो आहे आणि त्यानं काय होतं आहे, तर पाण्यामध्ये भोवरे तयार होतात. गरगर फिरल्यासारखं एका जागेवरती गोलकोर फिरतात बघा, ते भोवरेसुद्धा नदीमध्ये त्यामुळे तयार होत आहेत. द वूड्स ऑन शॉर स्टर टू लाईफ अगेन. तर नदीच्या किनाऱ्यावरती असणारे जे जंगल आहेत, झाडी आहेत, वनस्पती आहेत, ती सगळी पुन्हा एकदा त्यांच्यामध्ये नवचैतन्य येतं. ते सगळे सजीव होतात आणि त्यांच्यामध्ये हालचाल वगैरे हे सगळी त्यांच्यात चालू होते. पुन्हा एकदा ते नवचैतन्य त्यांच्यामध्ये येतं. अँड आवर विलेज वेकन्स टू सेलिब्रेट द रेन. आणि आमचं जे काही गाव आहे ते पावसाचं स्वागत करण्यासाठी किंवा पाऊस साजरा करण्यासाठी आमचं गाव काय होतं, तर जागं होतं, असं इथं हे कवी म्हणत आहेत. या कवितेचे कवी रवींद्रनाथ टागोर आहेत. तर मला वाटतं तुम्हाला ही कविता समजलेली असेल. पेज नंबर 37वरती ही कविता आहे. याच्यामधले कठीण काही जे शब्द आहेत त्यांचा अर्थ इथं दिलेलाच आहे. तशा बऱ्यापैकी मी शब्दांचाही अर्थ मी सांगितलेला आहे. मला वाटतं तुम्हाला ही कविता सगळी निश्चितच समजलेली असेल. तर मित्रांनो, जाता जाता तुम्हाला एक मी विनंती करतो, हे जे काही मी व्हिडिओज आता हे जे टाकत आहे, हा माझा नवीन चॅनल आहे. माझा जुना चॅनल जयकर एकनाथ मांडके या नावाचा आहे आणि हा माझा नवीन चॅनल आहे. या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. इथून पुढं या चॅनलवरती तुम्हाला नवनवीन असे व्हिडिओज पाहायला मिळतील. इंग्लिश टेक्स्टबुकमधील असतील, इंग्लिश ग्रामरवरती असतील, रायटिंग स्किलवरती असतील किंवा अजून असे काही व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळतील. तुम्हाला विनंती फक्त एकच आहे की तुम्ही हा माझा चॅनल आहे तो त्याला सबस्क्राईब करा जर तुम्ही केलं नसेल तर. सोबतच तिथे घंटीचं चित्र येतं, बटन येतं, त्याच्यावरती क्लिक करा. म्हणजे काय होईल, तर ज्यावेळेला मी एखादा व्हिडिओ करेन त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येऊन जाईल. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि